पर्यंत मारूया. मरताना तर बोलाल ना तू वाघमारे कुठं आहे ते. सत्या सत्या शांत हो. हे बघ आपण त्याला लय मारलाय तरी तो काय बोललेला नाही. पण आता मारून ते जीव झाला त्याचा. आपण चुकीच्या माणसाला उचललाय. मला वाटतं सत्या मोरक्या कोणी तर दुसरा असणार. एक मिनिट बलमा, त्याला हे माहित नाही की वाघमारे कुठे आहेत, पण त्याला हे तर माहित असेल ना की त्याचा बॉस कुठे आहे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. ऐक. सत्य बेस्ट आयडिया. ही जर आयडिया वापरली तर वहिनीने सापडायचे मार्ग सगळे मोकळे होते. तू एक काम कर, तू ना इथे लक्ष दे, मी जरा जाऊन येतो. सत्या तू कुठे जाणार आहेस? तुला माहिती ना बाहेर जाणं किती धोक्याचं आहे. तुला माहिती आहे मला घरची लय आठवण येते. सगळ्यांची काळजी वाटत राहते सारखी. एकदा जाऊन भेटून येतो त्यांना. तू फक्त तिथे लक्ष दे, मी येतो लगेच. सत्या सत्या मला तुझं सगळं समजते, पण सत्या बाहेर जाणं लय धोक्याचं. तुला जर दिसलास किंवा त्या ठाकूरच्या तावडीत सापडलास तर पुन्हा आज जायचं. वहिनीने कोण शोधायचं परत. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अरे मी सही सलामत परत येईल. तू फक्त इकडे लक्ष दे. येतो. प्रथम एकटा जाऊ नकोस, सोबत कोणाला पोराला घेऊन जा. काम्या, हा बोल बा. इकडे आलो. थांबल्या, लक्ष द्यायचं. बघ सत्याबरोबर जा, त्याला एकटं सोडू नकोस. बर जा. चल आता लक्ष द्यायचं. मैं कमी सर. या सर बोला. काय सर, मंजूचा अजून काहीच पत्ता लागत नाहीये. सर, मंजूच्या जीवाला धोका असू शकतो. आणि सर, तिला गायब होऊन 24 तास झाले. सो ऑफिशियली आपण आता केस घेऊ शकतोय. मौर्या, सत्याला कोर्टात नेताना तो पळून गेला. याला किती तास झाले रे? अरे गुन्हेगार सत्याची तुम्हाला काय पडलेलं नाही आहे आणि त्या केअरलेस मंजूची बरी पडली आहे रे. स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी या केसमध्ये ती प्रोटोकॉलच्या विरोधात जाते की नाही? ते बरं चालतं रे तुम्हाला? हा सर, मंजू आपली कलिग आहे आणि सत्या गुन्हेगार हे अजून ठरलं नाहीये. मौर्या, तुझ्या या नॉनसेन्स गोष्टी ऐकायला या खुर्चीमध्ये बसलो नाही मी. आणि काय रे, त्या सत्याला शोधण्यासाठी तुम्ही लोकांनी आतापर्यंत काय केलं? काय अपडेट काय आहेत? हा, त्याचं लोकेशन ट्रेस केलं? त्याच्या मित्रांना धाऱ्यावर धरलं का? नो सर. लाज वाटत नाही नो सर म्हणायला? तुम्हाला माहिती आहे तुमची लाडकी मंजू तुम्हाला का सापडत नाहीये? कारण तिनं सत्याला पळून जाण्यास मदत केली आहे. मी खात्रीने सांगतोय, ती दोघं एकाच ठिकाणी असणार आहेत. एक काम करा, तुम्ही सत्याला शोधा. मंजू आपोआप सापडेल. कळलं का? निघा. आणि ज्या कामासाठी पगार घेता ना ते काम करा. कळलं का? ओके सर. सर, काय माणूस आहे हा? याला ना काहीही पडलेले नाही यार. म्हणजे मंजूचा शोध वर काय? सर, आता आपण काय करायचंय? नाही म्हणजे सत्याला शोधायचंय की मंजूला? मंजूला. माने, इकडे. यस सर. ऐका, ठाकूर सर जे पण काय सांगतील ना, अजिबात ऐकायचं ना. तुम्ही दोघे पण. येस सर. मंजूला शोधणं खूप गरजेचं आहे. एक काम करा, तुम्ही दोघे, तुम्ही तुमच्या खबऱ्यांना कॉन्टॅक्ट करा.
आणि मंजूची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. माने, त्या निकमला पण सांगा. जा. यस सर. सर, ठाकूर साहेब बोलत असतील ते खरं नसेल ना? मंजूनेच सत्याला लपवलं नाहीये ना? नाही 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 नाही, मला नाही वाटत. असं जर असतं ना तर ती आता पोलीस स्टेशनला आली असती किंवा लिगली तिने या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं असतं, सत्याला सोडवण्याचा प्रयत्न केला असता. अहो सर, पण मंजू गेलीये कुठे? आता संशय या मागे त्या ठाकूर सरांचंच काहीतरी कारस्थान असणार आहे आणि सत्याच्या बाबतीत पण त्यांनीच काहीतरी गडबड केलेली असणार. अरे देवा. बरं ऐका, मी कंट्रोल ऑफिसला चाललोय. तुम्ही तुमची कामं चालू ठेवा. कुणालाही कळता कामा नये. असं दाखवा आपण सत्याचा शोध घेतोय, पण आपला खरा शोध मंजूच असणार आहे. ऑडिट. येस सर. जा कामाला लागा. हा, मी कामानिमित्त अजून बाहेरच आहे. तू आणि पिल्लू झोपून घे. हा, मी येईल, थोडा उशीर होईल मला. दादा मी करतो म्हणून मोठे साहेब. तर गाडी का गाडी का. अमित, एक मिनिट. अमित, अमित थांब. पुढे चाललायस? मित्राला दवाखान्यातून चालू साहेब. कोण आहे? मित्र आहे माझा, आजारी जरा दवाखान्यात घेऊन येतो. कोण मित्र? अहो साहेब, त्याला थंडी लय वाजायला लागली. हो साहेब. ए, टोपी काढ. अहो साहेब ऐका तुम्ही. अमित, तुला थांबा. थांब. अहो साहेब ऐका, खरं सांगतो. अहो मित्र आहे माझा. मास्क काढ. अहो साहेब प्लीज रिक्वेस्ट करतो साहेब, आपण भेटतो की सांगितलं परत. ना? काय होऊन बसलं रे सत्य? आता जेव्हा तुला माझी सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हाच मी अडचणीत सापडले. माफ कर मला. मूर्ख आहेस का सत्या? तू आतून का पळून गेलास? आता तू असं पळून गेल्यानंतर सगळ्यांना काय वाटणार आहे? तू गुन्हेगार